लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाची स्वर्गीय अरुण काका साहित्य नगरीत उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. विविध साहित्यिक उपक्रम, चर्चासत्रे, असा मी घडलो हे सत्र, पारितोषिक वितरण आणि समारोप सोहळ्यानं संमेलनाचा शेवट संस्मरणीय ठरला. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमन होते. कार्यक्रमाची सुरुवात शाहीर भारत गाडेकर यांच्या माणसाला वंदन या गीतानं झाली. त्यानंतर सुनील गोसावी यांनी प्रास्ताविकातून संमेलनाच्या वाटचालीचा आढावा घेतला. अध्यक्ष योगेश सोमन आणि स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव केला गेला. तर शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीनं स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे यांचा सपत्नीक सत्कार केला गेला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शर्मिला गोसावी आणि अशोक कानडे यांनी केलं. तर सर्वांचे आभार ज्ञानदेव पांडुळे यांनी मानले. नाटकाच्या बाबतीत ज्यावेळेला आम्ही विचार करतो की नाटकाचा व्यवसाय, काही उत्तम अभिनेत्यांची किंवा चांगल्या निर्मात्यांची नाटकं सोडून देऊ, पण एकूण नाटकाच्या कडे प्रेक्षक न वळण्याचं सगळ्यात प्रमुख कारण आहे की हा संवादच संपलाय. जोपर्यंत हा जिवंत, कारण नाटक ही गोष्ट अशी आहे किंवा कुठलीही, आता नाटकाच्या बाबतीतला माझा थेट अनुभव असा आहे की ती प्रत्यक्षदर्शी कला असल्यामुळे आणि प्रयोगसिद्ध कला असल्यामुळे जोपर्यंत मी जे काही लिहिलंय ते लोकांसमोर सादर होत नाही तोपर्यंत त्याला कलात्मक दर्जाच प्राप्त होत नाही, ते अर्धच राहतं. तसं बघायला गेलं तर मग मी कवी, कथाकार, कादंबरीकार हे खूप सुखी आहे असं म्हणतो. याला कारण ते नंतर कधीतरी प्रकाशितून लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया त्यांच्यापर्यंत येऊ शकतात. नाहीतर तोपर्यंत ते साहित्य किंवा ती कलाकृती ही स्वांत सुखाय असते असं मला वाटतं. की त्या कवीला वाटलं एका उत्स्फूर्त कुठल्या तरी एका क्षणी त्याच्या मनामध्ये काही भावना आल्या, काही शब्द समूह त्याच्याकडे आले आणि ते सुविहित रीतीने त्यांनी ते भर 15, 20, 25 ओळींमध्ये ते मांडले, तो व्यक्त झाला. तो कवी किंवा तो कथाकार किंवा तो लघुकथाकार याचा विचार करत नाही की हे वाचकांना कसं वाटणार आहे, तो लिहून मोकळा होतो. परंतु नाटककाराच्या बाबतीत, नाटकाच्या बाबतीत असं करता येत नाही. लिहून मोकळं झालं तर चालत नाही, ते नाटक सादर व्हावं लागतं, ते प्रत्यक्ष हे करावं लागतं, त्याचा संवाद साधला जायला पाहिजे असं मला वाटतं. 2 दिवसापासून आपण शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने होत असलेल्या या साहित्य संमेलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहात. ज्या ज्या लोकांना ज्या ज्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट असेल असे सर्व लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत. या सर्व कार्यक्रमाची व्यवस्था स्वतः सुरेश भाऊ आणि आमचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दोघांनीही लक्ष देऊन केलेली आहे आणि त्यामुळंच या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येने लोक उपस्थित आहेत. खरं म्हणजे कोणताही कार्यक्रम घ्यायचा असेल तर मुख्य अडचण ही असते की समोर उपस्थित लोक असतील का. कोणत्याही मान्यवर व्यक्तीला बोलवायचं असेल तर त्याच्या समोर ऐकणारा श्रोता असेल का ही चिंता असते. परंतु या संमेलनामध्ये आणि एकंदरीतच आत्तापर्यंत आपले जे संमेलन झाले त्या संमेलनामध्ये आपल्याला तशी आवश्यकता फारशी करावी लागली नाही, कारण त्या वेळेचे संमेलनाध्यक्ष, त्या वेळेचे स्वागताध्यक्ष, उद्घाटक किंवा समारोपाचे प्रमुख पाहुणे हे सर्व आहेत आणि म्हणूनच या 2 दिवसामध्ये मोठ्या संख्येने
लेखक, कवी, वाचक आणि श्रोते सहभागी झालेले आहेत. ग्रंथ वितरक यांचंही मोठं सहकार्य आपल्याला मिळालेलं आहे. यामध्ये राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे, त्याचप्रमाणे शहराचे लाडके आमदार संग्रामभाई जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्याचप्रमाणे महापौर असतील, सर्व नगरसेवक असतील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी मी असा घडलो, IS गुलाबराव खरात असतील, त्याचप्रमाणे पद्मश्री राईबाई पपेरे असतील यांच्या मी कसा घडलो हे एक भाग त्यामध्ये प्रकाशित झाला. त्याचप्रमाणे जे आपले अखिल भारतीय नाट्य परिषद आहे त्याचे अध्यक्ष जे निवडणूक झाल्यानंतर निवडून आले, प्रथमच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले ते योगेशजी सोमन, या सर्वांचे मी या आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो व जो काही आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व साहित्यिकांचे, सर्व नगरकरांचे आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. यावेळी स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे, संमेलनाध्यक्ष प्राध्यापक संदीप सांगळे, IAS अधिकारी गुलाबराव खरात, वरिष्ठ तुरुंग अधिकारी रेवनाथ कानडे, प्राचार्य डॉक्टर सुरेश पठारे, डॉक्टर सचिन पांडुळे, रमेश वाघमारे, हर्षल आगळे, शिवाजीराव देवढे, बापूसाहेब भोसले, राजेंद्र उदागे, ज्ञानदेव पांडुळे, सुनील गोसावी, अशोक कानडे, भगवान राऊत, भारत गाडेकर, तुकाराम गोंदकर यांसह साहित्यिकांची मोठी हजेरी होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.